नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. ICC पुरुष T20 विश्वकप 2024 कोणी जिंकला? विजेता संघ आहे भारत आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका. नेक्स्ट, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024चा विजेता कोण ठरला आहे? तर कोलकाता नाईट रायडर्स KKR हा विजेता ठरला आहे आणि उपविजेता आहे सनराइज हैदराबाद. नेक्स्ट, अमेरिकेने नुकताच कोणत्या पक्षाला औपचारिकरित्या आपला राष्ट्रीय पक्षी घोषित केला आहे? तर बॉल्ड ईगल या पक्षाला अमेरिकेने आपला राष्ट्रीय पक्षी घोषित केला आहे. अमेरिकन राष्ट्रपती जो बायडन यांनी यांची घोषणा केली होती. नेक्स्ट, नुकताच कोणी 2025 हे वर्ष AI वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी 2025 हे वर्ष AI वर्ष म्हणून घोषित केले आहे. नेक्स्ट, 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला. नेक्स्ट, 2024चा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर असेल सुधीर रसाळ यांना मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढे, नुकतेच कोणाची टोंगा या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर एसाके वालू एके यांची टोंगा या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट, 38वे राष्ट्रीय खेळाचे आयोजन 28 जानेवारी 2025 पासून कुठे होणार आहे? तर उत्तराखंड येथे राष्ट्रीय खेळाचे आयोजन होणार आहे 28 जानेवारी 2025 पासून. नेक्स्ट, भारतात आर्थिक उदारीकरण कधीपासून सुरू झाले? तर 1991 पासून आपल्या भारतात उदारीकरणाची सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवात पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात झाली आहे. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नुकतेच निधन झाले आहे, त्यामुळे हा प्रश्नसुद्धा एक्झामला येण्याची शक्यता आहे. पुढे, हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? तर गगन गिल यांना हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. नेक्स्ट, कोणता देश 2024 सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश ठरला आहे? तर दक्षिण कोरिया हा देश सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. पुढे, नुकतेच पंतप्रधान यांनी 26 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या अभियानाची सुरुवात केली आहे? तर सुपोषित ग्राम अभियान या अभियानाची सुरुवात पंतप्रधान यांनी केली आहे. पुढे, महाराष्ट्रातील कोणाला मरणोत्तर 2024चा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला? हा पुरस्कार आदित्य विजय ब्रह्मणे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येऊ शकतो, त्यामुळे या प्रश्नाला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा. पुढे,
2028मध्ये लॉन्च होणाऱ्या इस्रोच्या आगामी शुक्र मिशनचे नाव काय आहे? तर या मिशनचे नाव आहे शुक्रयान. आगामी शुक्र मिशनचे नाव शुक्रयान आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हे होते आपले आजचे चालू घडामोडी या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामला नक्कीच उपयुक्त ठरेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा. नमस्कार.